माझं नाव सुधा वैभव जाधव. मी 10 वर्षाची आहे. शाळेचं नाव? माझं शाळेचं नाव सुबोध विद्या मंदिर इंग्लिश स्कूल आहे. कर चालू कर. सवंडी गावाला धनगर वाड्याला पाळणा आलेला मनकोजीच्या घराला सुशीला बाईला किव आनंद आईला किव सुशीला बाईला किव आनंद आईला किव 31 तारखेला मेच्या महिन्याला 1725 सालाच्या वक्ताला भाग्यवान लेकती आली व जन्माला आया भाया पारशाला कुर्र करती कानाला जाईच्या गुलामी सजवती पळण्याला आईला ठेविले नावाला साखर घ्या की मुखाला मल्हाररावांच्या घरून आलेली केला मागण पिता मानकोजी शिंदे केले मनाला हरखून खंडेराव होळकरा संग लागल लगीन लेक अहिल्या झाली आता होळकरांची सून लेक अहिल्या झाली आता होळकरांची सून लेक अहिल्या झाली आता होळकरांची सून स्वामी, तुम्ही मला सोडून गेलात. आता मी कोणासाठी जगू? अहिले हा आवाज माझे सासरे मल्हारराव होळकर यांचा होता. ते म्हणाले, हिले तुझे अश्रू पुस. तुला फक्त एका घराची सून व्हायचे नाही, लाखो लोकांची आई व्हायचे आहे. त्या दिवशी एक दुःखी स्त्री संपली आणि जन्म झाला लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा. माझा जन्म महाराष्ट्रातील चोंडी या छोट्याशा गावात झाला. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, सत्य बोला, चांगलं वागा, दुसऱ्यांची मदत करा. हेच माझ्या आयुष्याचं बळ बनलं. पती गेल्यावर सासरे गेले, मुलगाही गेला. इतकं दुःख सहन करूनही मी कधी हार मानली नाही, कारण माझी प्रजाच माझं कुटुंब होती. मी गरिबांना न्याय दिला, शेतकऱ्यांसाठी विहिरी आणि तलाव बांधले, रस्ते, घाट आणि धर्मशाळा उभारल्या. काशी विश्वनाथासह अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. माझ्यासाठी राज्य म्हणजे सत्ता नव्हती, राज्य म्हणजे सेवा होती. मुलांनो, आज तुमच्याकडे पुस्तक आहेत, शाळा आहेत, शिक्षक आहेत. त्या सगळ्यांचा आदर करा. आई बाबांचं ऐका, खोटं बोलू नका. गरजूंना मदत करा, कारण मोठं घर असणं महत्वाचं नाही, मोठं मन असणं महत्वाचं आहे. आजही लोक मला आठवतात, माझ्या मुकुटामुळे नाही, माझ्या माणुसकीमुळे. मी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर. हर हर महा